हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी सुमन हायस्कूल नंबर 6मधून सोनाली पाटील बोलत आहे. आज आपण इयत्ता 9वीसाठी सामाजिक विज्ञान या विषयाचे एक प्रकरण अभ्यासणार आहोत. प्रकरण नंबर 9, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि राजनीतीचे मार्गदर्शक सिद्धांत, हे आपल्या प्रकरणाचं नाव आहे. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही इयत्ता 9वीचे सामाजिक विज्ञानाचे पुस्तक समोर ठेवून पेज नंबर 65 ओपन करा. त्यामध्ये प्रकरण नंबर 9, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि राजनीतीचे मार्गदर्शक सिद्धांत आपण आज शिकणार आहोत. तर मित्रांनो, या पाठाच्या शीर्षकावरून म्हणजेच पाठाच्या नावावरून आपल्या लक्षात आलं असेल की आपल्याला आज या पाठामध्ये काय काय अभ्यासायचं आहे. मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि राजनीतीचे मार्गदर्शक सिद्धांत. तर आपण पाठाला सुरुवात करूया. मूलभूत हक्क म्हणजे काय ते आपल्याला आधी अभ्यासावं लागेल. तर मित्रांनो, मानव हक्क व्यक्तीचे अस्तित्व आणि त्याच्या अस्तित्वासाठी सर्वांगीण विकास साधण्यामध्ये मदतरूप अशा सामाजिक परिस्थितीचे निर्माण होणे आणि ते चालू राहणे हे अत्यंत आवश्यक असते. यालाच म्हणतात व्यक्तीचे हक्क. मानव हा एक समाजशील प्राणी आहे आणि समाजशील प्राणी आहे म्हणून त्याला समाजात राहूनच स्वतःचा सर्वांगीण विकास करायचा असतो. मग समाजामध्ये राहून स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्याला काही हक्क असणे फार आवश्यक असतात. त्यालाच म्हणतात मानव हक्क. मग आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये लोकशाही शासन व्यवस्था आहे. मग प्रत्येक लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये नागरिकांना कित्येक मूलभूत हक्क देण्यात आलेले आहे. मग हे हक्क नागरिक म्हणजेच मानव कोणत्याही प्रकारच्या भेदभावाशिवाय भोगू शकतात. त्यासाठी या हक्कांच्या रक्षणाची खात्री देण्यात आलेली आहे. व्यक्तीचा मनुष्य म्हणून जन्माला येताच तो कित्येक मूलभूत हक्कांचा अधिकारी बनतो. त्यालाच मानव हक्क असे म्हणतात. मग मानवाला मिळालेले हे जे मूलभूत हक्क आहे, हे मूलभूत हक्क कोणकोणते आहेत आणि या हक्कांचे माहिती मानवाला असणे फार आवश्यक आहे. की मानवाला कोणकोणते मूलभूत हक्क घटनेने दिलेले आहेत, तर हे हक्क जाणून घेणे त्याचा अधिकार आहे, त्याचं कर्तव्य आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 10 डिसेंबर 1948ला मानव अधिकार म्हणून घोषित केले. म्हणून 10 डिसेंबर हा दिवस मानव हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक मानवाला हक्क दिलेले आहेत आणि हे हक्क कोणत्याही भेदभावाशिवाय तो भोगू शकतो. ही एक कल्पना प्रत्येक व्यक्तीच्या मनात असणं आवश्यक आहे. मनुष्याचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्याच्या न्यूनतम गरजा कोणत्या, तर अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या सर्व गरजा तो समाजामध्ये राहूनच पूर्ण करू शकतो आणि त्याचा स्वतःचा सर्वांगीण विकास तो साधू शकतो. बघा मित्रांनो, आपण देशाचे नागरिक आहोत. फक्त मग आपल्याला नागरिक तर आहोतच, पण सुजाण नागरिक बनण्यासाठी आपल्याला घटनेने कोणकोणते मूलभूत हक्क दिलेले आहे हे प्रत्येक मानवाला जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे. तरच आपला सर्वांगीण विकास होऊ शकतो. मग म्हणूनच आपल्याला आज या प्रकरणामध्ये मूलभूत हक्क कोणकोणते दिलेले आहे आपल्याला ते जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे. मित्रांनो, राष्ट्राची स्थिरता, व्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी तसेच हुकुमशाहीसमोर रक्षण देण्यासाठी मूलभूत हक्क आवश्यक आहेत. मग हे मूलभूत हक्क कोणकोणते आहेत हे जाणून घेणे आपल्याला आवश्यक आहेत. तर त्यासाठी आपल्याला एकूण 6 हक्क दिलेले आहेत. पहिला समानतेचा हक्क, 2
स्वतंत्रतेचा हक्क. 3 शोषण विरुद्धचा हक्क. 4 धार्मिक स्वतंत्रतेचा हक्क. 5 सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. 6 घटनाकीय उपायांचे हक्क. हे एकूण 6 मूलभूत हक्क आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर त्यापैकी आपण आता पहिला अभ्यासू समानतेचा हक्क. मित्रांनो, समानतेचा हक्क या नावावरूनच आपल्याला कळतं की समान म्हणजे सर्व व्यक्ती समान असावेत, असले पाहिजेत असा हक्क आपल्याला दिलेला आहे. कायदा समक्ष समानता आणि कायद्याचे समान रक्षण या दोन्ही विचारांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, समानतेचा हक्क म्हणजेच सर्व व्यक्तींसाठी एकसारखा कायदा लागू पडेल. मग या हक्कानुसार व्यक्तींमध्ये जाती, धर्म, लिंग, जन्मस्थान, आवक किंवा शिक्षणाच्या कारणास्तव भेदभाव ठेवता येणार नाही. सर्व व्यक्ती समान राहील. सर्व व्यक्तींसाठी कायद्याचा व्यवहार एकसारखा राहील. मग तो व्यक्ती प्रधानमंत्री असेल तरीसुद्धा त्याला किंवा शिपाई असेल तरीसुद्धा एकच कायदा सर्व व्यक्तींना लागू पडेल. प्रधानमंत्रीपासून ते अगदी शिपायापर्यंतच्या कक्षेतील व्यक्तीने जर एखाद्या कायद्याविरुद्ध कृत्य केले म्हणजेच चोरी, इतर कुठला हिंसक गुन्हा त्याने केला तरी त्याला मिळणारी शिक्षा आहे ती शिक्षा सर्व व्यक्तींना समान असेल, सारखीच असेल. कायद्याच्या समान रक्षणाचा अर्थ असा होतो, समान परिस्थितीत कायद्याचा व्यवहार समान असला पाहिजे. कोणतीही व्यक्ती वर्गास वेगळे ठेवून त्यांच्याविषयी भेदभाव दर्शवणारा कायदा घडवू शकणार नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रत्येक कायदा सर्वांसाठी एकसारख्यारित्या लागू पडला पाहिजे. स्त्रिया आणि मुलांसाठी करण्यात येणाऱ्या खास कायदाकीय व्यवस्थेत लिंगाच्या आधारे भेदभाव समजला जाणार नाही. म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मुलींसाठी खास सवलत तरतूद केलेली आहे. फी मुलांची आणि मुलींची फीमध्ये फरक आहे. तर त्यामध्ये आपण असं म्हणू शकत नाही की इथं समानतेचा हक्क कुठं गेला, या ठिकाणी समानता का नाही, मुलांसाठी फी जास्त मुलींसाठी फी कमी. तर त्याची खास कायदाकीय व्यवस्था आधीच घटनेमध्ये केली गेलेली आहे. त्याचप्रमाणे समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती तसेच सामाजिक आणि शैक्षणिकरित्या मागासलेल्या वर्गांच्या उन्नतीसाठी राज्यात खास व्यवस्था करण्यासाठी कोणीही अडवणार नाही. या जनजातींसाठी विशेष खास सवलती घटनेमध्ये आधीच तरतूद करण्यात आलेली आहे. सरकारी नोकरी किंवा उच्च अभ्यासामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी राखीव बैठकांची वेगळी व्यवस्था हे सुद्धा समानतेच्या हक्कांचा भंग केला असे समजण्यात येणार नाही. मग आपण आज समानतेचा हक्क अभ्यासला. काही विशेष तरतुदी अशा आहेत की त्या तरतुदी समानतेचा हक्क भंग करत नाही, ते आपण अभ्यासलं. तर आपला एकच हेतू होता व्यक्तीचा सर्वांगीण विकास. त्यासाठी त्याला समानतेचा हक्क असणं अतिशय आवश्यक आहे. समाजात कृत्रिम भेदभाव उभे करणारी विशिष्ट उपाध्या आणि पदवी दूर करण्यात आले आहेत. उपाध्या म्हणजेच पदवी, जसे की नावाच्या पुढे सर, दिवाणजी, रायबहादूर यासारखे विशेषणं जी लावली जात असे ती आता दूर करण्यात आली आहे. पूर्वी नावाच्या पुढे सर किंवा दिवाणजी, रायबहादूर अशी विशेषणं लावली जायची, पण आता ती घटनेमधून दूर करण्यात आलेली आहे. त्यामागचा हेतू असा की स्वातंत्र्यानंतर विविध क्षेत्रात त्यांच्या विशिष्ट योगदान आणि सिद्धींमुळे व्यक्तीचा गौरव करण्यासाठी त्यांना सरकारद्वारा भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री यासारखे विशिष्ट अवॉर्ड देण्यात आलेले आहेत. लष्करी सेवेत परमवीर चक्र देण्यात येते. लष्करी सेवेत नावाच्या पुढे जनरल, मेजर, चीफ मार्शल, फील्ड मार्शल यासारखी विशेषणे लावल्यास समानतेच्या हक्कांचा भंग केला आहे असे समजण्यात येणार नाही.
तसेच मित्रांनो, विविध प्रकारच्या समूहांसाठी किंवा वर्गांसाठी त्यांच्या विशिष्ट सेवेच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारची कायदाकीय व्यवस्था करण्यात आलेली आहे. उदाहरणार्थ वकील, डॉक्टर्स, शिक्षक, विमा कंपन्या, स्त्रिया, प्रौढांसाठी वेगवेगळे कायदे केलेले आहेत. दुसरा आहे स्वतंत्रतेचा हक्क. घटनेद्वारा भारतीय नागरिकांना 6 प्रकारच्या स्वतंत्रता देण्यात आलेल्या आहे. पहिली म्हणजे वाणी आणि अभिव्यक्तीची स्वतंत्रता. दुसरी शांतीने आणि शस्त्रांशिवाय एकत्र येण्याची आणि सभा भरवण्याची स्वतंत्रता. मंडळे किंवा संघ रचण्याची स्वतंत्रता. भारताच्या कोणत्याही प्रदेशात कुठेही स्वैरसीपणे फिरण्याची स्वतंत्रता. भारताच्या कोणत्याही प्रदेशातील कोणत्याही भागात राहण्याची व स्थायी होण्याची स्वतंत्रता. कोणत्याही व्यवसाय, रोजगार, व्यापार किंवा धंदा करण्याची स्वतंत्रता. मित्रांनो, भारतीय नागरिकांच्या सर्वांगीण विकास आणि अभिव्यक्तीसाठी व्यक्ती स्वस्थ जीवन जगू शकेल यासाठी या हक्काचे विशेष महत्त्व आहे. कोणतीही व्यक्ती या सर्व स्वतंत्रतेचा मनस्वीपणे बेफाम वर्तणुकीने स्वच्छंदी बनून उपयोगी करू शकणार नाही. बघा, आपल्याला हक्क दिला आहे स्वतंत्रतेचा, पण आपण स्वतंत्र आहोत म्हणून आपली वर्तणूक बेफाम असेल, कोणाला त्रासदायक असेल अशी वर्तन भारतीय नागरिक करू शकणार नाही. राज्य समाजाच्या व्यापक हितासाठी, जाहीर शांती आणि सामंजस्य सुरक्षिततेसाठी या स्वतंत्रतेवर व्याजबी नियंत्रण आणि मर्यादा लावू शकते अशी स्पष्टता घटनेत केलेली आहे. भारतीय नागरिकास स्वतःच्या विचारांना वाणी आणि वर्तनाद्वारे अभिव्यक्त करण्याची स्वतंत्रता देण्यात आली आहे. म्हणजे व्यक्ती आपल्या विचारांनी, आपल्या वाणीने, आपल्या वर्तनाद्वारे स्वतःची अभिव्यक्ती मांडू शकतो. त्यासाठी भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडितता, राज्याची सुरक्षितता, विदेशी राज्यांशी मैत्रीपूर्ण संबंध, जाहीर व्यवस्था म्हणजेच जाहीर शांती, सामंजस्य, नीतिमत्ता, शिष्टतेच्या हिताचे, न्यायालयाचा तिरस्कार, बदनामी, हिंसात्मक गुन्ह्यास प्रोत्साहन यासारख्या बाबतींना लक्षात घेऊन या स्वतंत्रतेच्या हक्कांच्या उपयोगावर राज्य व्याजबी नियंत्रण ठेवू शकते. गुन्ह्याच्या वेळी व्यक्तीचे कृत्य गुन्हाहित समजले जात नसेल तर त्यास शिक्षा करता येणार नाही. तसेच शिक्षेच्या निर्धारित व्यवस्थेनुसार जास्त शिक्षा किंवा एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा व्यक्तीस शिक्षा होऊ शकत नाही. कायद्याद्वारे स्थापित व्यवस्थेनुसार कोणत्याही व्यक्तीस त्याचे जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून वंचित करता येणार नाही. धरपकड केलेल्या व्यक्तीस धरपकड करण्याची कारणे शक्य तितक्या लवकर सांगितल्याशिवाय त्यास कस्टडीत टाकता येणार नाही. म्हणजेच ज्या व्यक्तीची धरपकड झालेली असेल एखाद्या गुन्हा केल्याबद्दल, त्या व्यक्तीस या बाबती लागू पडत नाही. राज्यास जर असे वाटले की कोणत्याही व्यक्तीकडून कोणताही गुन्हाहित कृत्य किंवा प्रवृत्ती होण्याची शक्यता आहे, तर त्यावेळी सुरक्षिततेच्या हेतूने त्या व्यक्तीची प्रतिबंधित अटक कायद्यानुसार करता येते. या कायद्याचा हेतू धरपकड झालेल्या व्यक्तीस त्याच्या कृत्याबद्दल शिक्षा करण्याचा नाही, परंतु राज्य, समाज किंवा कोणत्याही व्यक्तीविरुद्ध गुन्हाहित कृत्य करण्यासाठी अडवण्याचा आहे. मित्रांनो, या कायद्यात अटक झालेल्या व्यक्तीस 3 महिन्यापेक्षा जास्त काळासाठी अटकेत ठेवण्याची सत्ता नाही. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा सल्लागार बोर्डच्या अभिप्रायानुसार अटक करण्याचा हुकूम रद्द करता येतो. किती अवधीपर्यंत अटकेत ठेवायचे हा निर्णय सर्वस्वी राज्य सरकार करू शकते. मूलभूत हक्कांमध्ये तिसरा हक्क आहे शोषण विरुद्धचा हक्क. कोणत्याही व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीद्वारा कोणत्याही प्रकारचे शोषण न व्हावे असा शोषणरहित समाज स्थापनेचा मुख्य उद्देश घटनेचा आहे, जो या हक्काद्वारे सिद्ध होतो. म्हणजेच मित्रांनो, कोणताही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीद्वारा कोणत्याही प्रकारचे शोषण करत असेल तर त्या शोषणाविरुद्ध तक्रार करण्याचा हक्क
प्रत्येक नागरिकाला आहे. मनुष्याचा व्यापार, वेटप्रथा, दासत्व आणि बळजबरीपूर्वक करवून घेण्यात येणारी कोणत्याही प्रकारची मजुरी प्रतिबंधित आहे. मनुष्य कोणता व्यापार करतो तो सर्वस्वी त्याच्या इच्छेनुसार अवलंबून आहे. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा जबरदस्ती इतर कुठलाही मनुष्य करू शकत नाही. वेटप्रथा म्हणजेच पूर्वी वेटप्रथा असायची, वेठबिगारी म्हणतो आपण त्याला. दासत्व असायचं, दासत्व प्रथा, दासी प्रथा म्हणतो. आणि बळजबरीपूर्वक करवून घेणारी कोणत्याही प्रकारची मजुरी हा एक गुन्हा आहे. या व्यवस्थांचे उल्लंघन किंवा भंग शिक्षापात्र गुन्हा समजला जातो. अनैतिक हेतूंसाठी मुलांचा किंवा स्त्रियांचा व्यापार, बळजबरीपूर्वक करवली जाणारी मजुरी किंवा इच्छेविरुद्ध दासत्व, पगाराशिवायची मजुरी आणि शतकांपासून चालत आलेल्या बंधक प्रथेचा अंत आणण्याचा आहे. म्हणजेच एखादा व्यक्ती एखाद्या छोट्या मुलांवर व्यापारासाठी बळजबरी करत असेल, त्याच्याकडून मजुरी करून घेत असेल, इच्छेविरुद्ध दासत्व प्रथा तो त्या ठिकाणी करवून घेत असेल, त्याच्याकडून मजुरी करून त्याला पगार देत नसेल, या सर्व प्रथा बंद करण्यासाठी भारत सरकारने घटनेमध्ये शोषण विरुद्धचा हक्क मूलभूत हक्क म्हणून घोषित केला गेला आहे. कोणत्याही व्यक्तीकडून पगाराशिवाय किंवा लघुत्तम वेतनापेक्षा कमी पगारात बळजबरीने किंवा सक्तीने मजुरी किंवा काम करून घेणे हा शिक्षापात्र गुन्हा बनतो. 14 वर्षापेक्षा लहान वयाच्या कोणत्याही बालकास कोणत्याही कारखान्यात, खाणीत किंवा धोकादायक व्यवसायात, बांधकामात, गॅरेजवर, हॉटेलमध्ये किंवा लॉरी गल्ल्यांवर तसेच घर नोकर म्हणून कामावर ठेवता येणार नाही. बालमजुरी निर्मूलन कायद्यानुसार तो शिक्षापात्र गुन्हा जाहीर करण्यात आलेला आहे. जर एखाद्या लहान मुलावर हा अन्याय होत असेल तर त्या अन्यायाविरुद्ध तक्रार करण्याचा हक्क नागरिकांना आहे. परंतु राज्यास जाहीर हितांसाठी लष्करी सेवा किंवा राष्ट्रीय कर्तव्य, समाजसेवेच्या कोणत्याही क्षेत्रात धर्म, जाती, लिंग, संप्रदाय किंवा वर्गाच्या भेदभावाशिवाय सक्तीने व्यक्तीकडून सेवा घेण्याचा अधिकार आहे. ही सेवा वेतनाशिवाय किंवा वेतनासह असू शकते. चौथा हक्क आहे धार्मिक स्वतंत्रतेचा हक्क. मित्रांनो, भारताच्या कोणत्याही नागरिकास त्याच्या इच्छेने, त्याच्या अंतःकरणानुसार स्वतःच्या मनपसंत धर्मास मानण्याचा, त्याचे पालन करण्याचा आणि त्याचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार घटनेने घडवलेला आहे. म्हणजेच भारतातला कोणताही नागरिक त्याच्या इच्छेनुसार, त्याच्या आवडीनुसार स्वतःचा धर्म उपभोगू शकतो, त्याचे पालन करू शकतो, त्याचा प्रचार प्रसार करू शकतो. परंतु ही स्वतंत्रता जाहीर व्यवस्था, नीतिमत्ता आणि स्वास्थ्यास बाधक होणार नाही अशा तऱ्हेने व्याजबी नियंत्रणाच्या अधीन राहून धार्मिक स्वातंत्र्यतेच्या अधिकाराचा उपभोग घ्यायचा आहे. व्यक्ती स्वतःच्या इच्छेनुसार धर्म निवडू शकतो, धर्माचं पालन करू शकतो, पण एखाद्यावर बळजबरी करून त्याला धर्म मानण्यास, धर्माचं पालन करण्यास जबरदस्ती करू शकत नाही. धार्मिक कर्मकांड, प्रार्थना किंवा पूजा करण्याच्या स्वातंत्र्याचा समावेश यात होतो. भारतात राज्याचा स्वतःचा कोणताही धर्म नाही किंवा भारताचे राज्य कोणत्याही धर्म किंवा संप्रदायाच्या सिद्धांतांना किंवा मान्यतांच्या आधारावर चालत नाही. म्हणजेच आपला भारत देश हे एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे असं आपण म्हणू शकतो. राज्य कोणत्याही समुदायाच्या धार्मिक बाबतीत आणि धार्मिक मान्यतांमध्ये ढवळाढवळ करू शकणार नाही. धार्मिक आणि सुदृढ हेतूंसाठी संस्था स्थापण्याचे आणि त्याचे संचालन तसेच वहिवट करण्याची स्वतंत्रता आपण धार्मिक समूहांना देण्यात आलेली आहे. कोणतेही राज्य जाहीर करवेऱ्यांमध्ये उभे केलेल्या जाहीर फंडांचा उपयोग
कोणत्याही खास धर्म किंवा संप्रदायाच्या लाभ किंवा अभिवृद्धीसाठी करू शकणार नाही. सरकारी ग्रँटमधून चालणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत धार्मिक शिक्षण देता येणार नाही. आपण शाळेमध्ये येऊन शिक्षण घेतो, पण आपण सर्वजण समान आहोत. कोणत्याही एका धर्माला आपण महत्त्व देऊ शकणार नाही किंवा धार्मिक शिक्षणात भाग घेण्याची किंवा धार्मिक उपासनेमध्ये हजर राहण्यासाठी लोकांवर सक्ती करता येणार नाही. अशा प्रकारे धार्मिक स्वतंत्रतेचा हक्क मूलभूत हक्क म्हणून व्यक्तीला देण्यात आलेला आहे.